की करू? एक एक इनिंग करूया की एक एक मॅच करूया? तुम्ही सांगाल तसं. एक एक मॅच करूया. हॅलो हां काय बोलतो? नाही नाही तर वाटोळे वॉरियर्स पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शंकर पवार आणि आणि दीपक सेकंड मॅचसाठी. तर चलूया आपण या मॅचमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा लाडका आणि भारदस्त आवाजातून शब्दांची मांडणी करणारा चिपळूण मुंबईचा एक गोड आवाज प्रथमेश कदम सर. थँक्यू. हॅलो येस थँक्यू सो मच. वेलकम बॅक. सर्वांचं पुनश्चभरापासून सहर्ष स्वागत आहे. अर्थात दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत जोडलं जाईल याची देखील नोंद घ्या. एक बाजूला आम्ही सानवी स्ट्रायकरचं एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत जोडले गेलेत. येस या ठिकाणी आपण पाहिलं तर शॉर्ट ए1 संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी आमच्यापर्यंत जोडलं जाईल. येस या ठिकाणी धाव देखील शॉर्ट स्वरूपात या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि अर्थात एकदा शॉर्ट देखील असतो ना. चला थोडंसं 12वा खेळाडू आमच्यापर्यंत जोडलं जाईल याची नोंद घ्या. मग यावेळी देखील आपण पाहतो चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे पात्र केला गेलाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहिलं तर सूरजला आपण पाहतोय. जब तक सूरज चांद रहेगा सूरज बेटा नाम रहेगा. आणि सूरज मात्र प्रखरपणे काम करताना आपल्याला पाहायला मिळेल. सगळे मॅच बाणाची स्पर्धा आपण पाहतोय. मग इथे देखील टप्पापर्यंत थोडीशी उसळी घेतली आपल्याला पाहायला मिळते. आता देताब छोटीची सांगता त्या ठिकाणी पत्र आपल्याला पाहायला मिळते. चला पण थोडंसं एक्स्ट्रा खेळ आमच्याकडे स्पीडअप घ्या आपल्याला विनंती आहे. ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आपल्याला शेवटचा आवाज आहे तर पेनलाइज केलं त्याची नोंद घ्या. सगळे मॅच चांगले बॅटल एक बाजूला आपण पाहतोय. पंच संघ प्रतिस्पर्धी संघ देखील आपण पाहिलं तर सानवी स्ट्रायकरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज मात्र चांगली कामगिरी करतायत. पहिलं षटक अर्थात पॉवर प्लेचं षटक हातात आपल्याला पाहायला मिळतील. हो 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 इथे मात्र थोडासा टप्पा चुकीचा हाताळला गेलाय. दिशा खराब तो दशा खराब. मॅच मध्ये मात्र पलटवार द्यावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाबा वाढल्यात. अतिरिक्त धावसंख्येत भर केली जाते. संघाची स्थिती 2 धाबा स्कोरवरती पाहायला मिळतील. थोडंसं स्ट्रगल आणि मेहनत करावी लागणार आहे. पहिलं षटक प्रगती पथावरती पॉवर प्लेचं षटक आहे. समाचार घेतला जाईल का? 2 फलंदाज एवनच्या माध्यमातून दाखल देखील झालेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुढे एकदा दाखल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो 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 मोठा फटका लॉफ्ट केलाय. चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. पकडलाय झेल. संपवलाय फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक 1 या ठिकाणी दिला गेलाय. पहिला ब्रेक थ्रू पहिला गडी गारद केला जातोय. महेश मात्र बॅक टू द आउट होतोय. जास्तीच्या धाबा मात्र बनवू शकले नाहीयेत. आता पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर विकेटचा झटका मात्र दिला गेलाय. गोलंदाज सूरज देखील सांगतोय जब तक सूरज चांद रहेगा ना सूरज बेटा नाम रहेगा. चांगल्या पैकी कामगिरी केली गेली. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण पाहिलं तर पयशला देखील आपण पाहतोय आयकॉन देखील होते आणि या मॅच मध्ये मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. जास्तीची उंची गाठली गेली होती. लॉफ्ट केला परंतु ज्या पेचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं लॉंगॉपच्या विजन मध्ये ते क्षेत्ररक्षक दाखल होते. गॅदर केला आणि चांगल्या पेचं झेल मात्र टिपण्याचं काम इथं मात्र केलं गेलंय. चांगले मॅच चांगले बॅटल. एक बाजूला ए1चा संघ प्रतिस्पर्धी संघ सानवी फायटर्स सानवी स्ट्रायकरचा संघ आपण पाहतोय. सूरज मात्र चांगली काम करतात. सूरज शिंदे आणि आपण पाहतोय पोलीस दलामध्ये कार्यरत देखील. रफ्तार का सौदागर. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज जगदीशला देखील तितकासा गॅदर करू शकले नाही. लिडिंग एज जरूर लगावली होती. चांगली गोलंदाजी डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल करण्याचं काम आहे ना हा गोलंदाज करतोय. सूरज मात्र चमकतोय गरजतोय बरसतोय. पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय कामगिरी केली गेली आहे. ही मानाची स्पर्धा आहे. SPL ची स्पर्धा आहे. आता सीझन नंबर 5 या 5व्या पर्वामध्ये देखील एक गोलंदाज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतील.
दर्जेदार मॅच, दर्जेदार बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक मध्ये फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळेल. जगदीशला आपण पाहतोय. बॅटचा किनारा जरूर लगावा लागलाय. भाग मिल्का भाग क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये दौड लगावलाय. जिंकतोय कोण? चेंडू अडवण्याचा पुरेपूर वापर केलाय, तोपर्यंत धावा घेतल्या देखील जात आहेत. आणि अर्थात इथे आपण पाहिलं तर महत्वाच्या धावा वाचवण्याचं काम आहे ना, एक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मात्र केले गेले. षटक क्रमांक आपण पाहिलं तर एक या ठिकाणी अर्थात संपुष्टात देखील येते. अर्थात 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एक गडी देखील गारद केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा प्रतिस्पर्धी संघाला गार मात्र ठेवल्या. अद्यापर्यंत जास्तीच्या धावा बनवू दिल्या नाहीयेत. सूरजने मात्र चांगली कामगिरी केली आहे. आपला स्पेल पहिलं षटक प्रामुख्याने हातातून आपल्याला पाहायला देखील मिळत होते. नक्कीच SPL ची स्पर्धा आणि SPL बद्दल देखील आपण पाहिलं तर बाला का बोली जास्त लगावली गेली, 93,000 पॉइंट्सनी का बाला खरेदी केली गेली, या संबंध स्पर्धेमध्ये बाला सर्वोत्कृष्ट बोली का लगावली गेली ना, याचं उत्तम उदाहरण देणारा हा खेळाडू अर्थात सूरज, ज्याने पहिलं षटक काय वेगवान हाताळलं गेलंय. शेर की झलक सबसे अलग आणि चांगल्यापैकी कामगिरी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. पहिलं षटक संपुष्टात आहे. दुसरं षटक संपल्यानंतर रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. सूरज मैदानाच्या आतमध्ये सूरज उगवून गेलाय, परंतु त्यानंतर रोशन कामगिरी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. युवा टॅलेंट, युवा शिलेदार उगवता सितारा, जितकी नावं देऊ तितकी या खेळाडूला कमी आहेत. आणि अर्थात याच सह्याद्री असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मोठमोठे खेळाडू, जुने जाणते खेळाडू, त्यानंतर नवोदित खेळाडू, सितारे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एक बाजूला सानवी स्ट्रायकरचा संघ, एक बाजूला एबनचा संघ. अचल आपण पाहतो ऑन स्ट्राईक मध्ये. बॅटचा किनारा जरूर लागलाय. संधी 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 संधीच केलंय जोन. पुन्हा एकदा आली आहे विकेट. आणि आज आहे क्रिकेट धक्का क्रमांक 2. विकेटचे पतन मात्र वारंवार पाहायला मिळतंय. एबनचा संघ मात्र संकटामध्ये सापडलेला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती सूरजने चमक दाखवली, त्यानंतर छोटा तीर घाव करे गंभीर. आणि हा घाव गंभीर कोण करतोय? रोशन मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी केली जाते. अप्रतिम जल टिपण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये शुभमच्या माध्यमातून देखील केले गेले. एक दर्जेदार खेळाडू आहे, युवा टॅलेंट आहे, उगवता सितारा आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याची देखील फलंदाजी आपल्याला जरूर पाहायला देखील मिळणार आहे. पहिलं षटक संपुष्टात, दुसऱ्या षटकाची कामगिरी ज्याची सुरुवात देखील चांगल्यापैकी आपल्याला पाहायला मिळते रोशनच्या माध्यमातून. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये राज आलाय. एक बाजूला युवा खेळाडू, युवा गोलंदाज देखील रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. तर नवीन बॅटरच्या भूमिकेत आकाश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल. छोटा पॅकेट बडा धमाका, मूर्ती लहान कीर्ती महान या खेळपट्टीवरती करावं लागेल. SPL सीझन नंबर 5 आपण पाहताय. 5वं पर्व आणि अर्थात सह्याद्री असोसिएशन सर्व या ठिकाणी जोडले देखील गेलेत. मोठमोठे फ्लेक्स देखील आपण पाहताय, मोठमोठे बॅनर्स पाहताय, ज्यांचं सहकार्य खूप अमूल्य आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत. क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा ही पाहतात त्या प्रेक्षक मायबापांचं स्वागत. पाचच्या सुरुवात. ओहो हो, आल्या आल्या मोठा फटका फाईन लेगच्या विजन मध्ये चेंडूला पाठवलाय. लांब 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 बांधा बाहेर, बावरा बाहेर, सीमारेखा पार. षटकार. 6 धावे करता मात्र बेधुंदपणे खेळलाय. आल्या आल्या इरादे स्पष्ट करण्याचं काम मात्र केलं जात आहे. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र SPLचा तरार, SPLचा महासंग्राम, SPLचा रणसंग्राम आणि क्रिकेटचा महासंग्राम रंगताना मात्र जरूर पाहायला मिळतोय. संघाची स्थिती देखील आपण पाहिलं तर डबल डिजिट मध्ये 10 का दम 10 धाबा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. पहिलं दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकामध्ये प्रहार केला जातोय. सूरजने देखील आपण पाहिलं ना तर थोडंसं फील्डला आहे, त्यानंतर ते सर्कलच्या आतमध्ये आले. रोशनला कानमंत्र देण्याचं काम केलं गेलं. म्हटलं जातं ना की शाम के टाइम चाय और 2 बडे लोगों की राय, इतर राय शेअर केली गेली. थोडासा अनुभव असलेला नवोदित खेळाडूला सांगणं गरजेचं आहे. ते काम मात्र सूरज यांच्या माध्यमातून केलं गेलंय, परंतु त्याचा वापर आहे ना रोशन कितपत करतो हे देखील पाहण्यासारखं आहे. वेगवान गोलंदाज आहे. सुरुवात चांगली विकेटच्या माध्यमातून केली होती, परंतु त्यानंतर नवीन बॅटर्स आले, त्याने मात्र धमाल आणि कमाल प्रेक्षकांकरता केली आहे. षटकार तुटावून 10 धाबा स्कोरबोर्डवरती
आकाशच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो हो हो, इथे मात्र सेन्सिबल फटका आहे, सन्मानपूर्वक स्ट्रोक खेळला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कबरच्या विजनमध्ये फटका खेळला गेला होता, एक धाव घेतलाय. क्रिकेटच्या पटलावरती आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे, कारण येणारा खेळाडू मोठे फटके मारतो, त्यानंतर एक षटकार आला की पुन्हा परत मारण्याचे प्रयत्न केले जातात, त्यामध्ये कुठेतरी बाद होत असतात. परंतु इथे आहे ना, एक सेन्सिबल फटका आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाला, षटकार आला, त्यानंतर शांत खेळ देखील पाहायला मिळाला. स्वतःच्याच बॉलिंग फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याचं काम जगदीश थोडंसं स्ट्रगल करावं लागणार आहे, पहिनत घ्यावी लागणार आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे, थोडंसं कमबॅक करण्याचं मन बनवलंय. 11 खेळाडूंमध्ये एक गोलंदाज निवडलाय, रोशनला आपण पाहतोय, दुसरे षटक हाताळत आहेत. आणि जो चेअरअप त्याला केला जातो ना, प्रोत्साहन करण्याचं काम या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून केलं जात आहे. कारण क्रिकेटच्या पटलावरती तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे, तुमच्यामध्ये असणारी जिद्द महत्त्वाची आहे, तुमचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे, परंतु त्याबरोबरच आपल्या संघाचं एकात्मता आणि आपल्या संघाने ठेवलेला आपल्यावरचा विश्वास हा देखील खूप महत्त्वाचा आहे. संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करताना रोशन देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दर्जेदार मॅच, दर्जेदार बॅटल, रंगतदार सामना मात्र या दुपारच्या सत्रातील तडाकेदार उन्हातील कडाकेदार मॅच SPL सीझन नंबर 5 मध्ये आपण पाहतोय. 5 ला सुरुवात, जगदीश ऑन स्ट्राईक वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल, बॉलिंग ट्रॅक वरती रोशन, पुन्हा एकदा छोटा तीर, गावकरी गंभीर. हो हो हो, ब्लॉकआउटचा चेंडू आहे, सुरेख फटका, ऑन साईडला स्ट्रोक केला, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु चेंडू निघून जाईल. कट पट झटपट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. 4 धावे करता फटका खेळाय, सुरेख स्ट्रोक जगदीशच्या बॅट मधून देखील पाहायला मिळतोय. ऑन साईड स्ट्रोक खेळा, सूरज त्या ठिकाणी धाव घेत होते, प्राण प्रतिष्ठा लावली पणाला, परंतु तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचं चेंडू येणं बाकी, या षटकाबद्दल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. रोशनवरती देखील कामगिरी करण्याचा प्रयत्न आहे. जगदीश आता थोडंसं ऑन फायर होतोय, ऑन साईडला स्ट्रोक खेळाय, त्यानंतर पुढचा चेंडू रोशन प्रगतीपथावरती. हो हो हो, आडवा पटेल त्याच दिशेने पुन्हा एकदा स्ट्रोक खेळाय, रोशन त्या ठिकाणी, सूरज त्या ठिकाणी दाखल आहे. आणि अर्थात ज्या पद्धतीने चीनची भिंत उभी असते ना, हो 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 हो, काय घडतंय, पंचाने देखील हात उंचावलाय, सांगितलाय नो एनी डाऊट, जगदीश आउट. धक्का क्रमांक पुन्हा एकदा तिसरा दिला गेलाय. जगदीश मात्र थोडंसं जास्त इंटरेस्ट दाखवला, अति घाई, संकटात नाही आणि संकट देखील ओढावून घेतलेलं पाहायला मिळत आहे. जगदीशला मात्र परतावं लागेल. षटकाची देखील समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि अर्थात षटक क्रमांक 2 संपतात. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 16 धावा A1च्या खात्यात गोळा मात्र केले गेलेत. 2 षटकांचा खेळ उरवत आहे, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये कितपत धावा बनवल्या जातील, थोडंफार संकटामध्ये A1चा संघ आहे. 12वा खेळाडू देखील आमच्या समोर जोडले गेले, ते देखील त्यांच्या चेहऱ्यावरती देखील थोडंसं संकट पाहायला मिळतंय, थोडंसं दडपण पाहायला मिळतंय, कारण त्यांना देखील माहिती आहे मानाची स्पर्धा, या स्पर्धेमध्ये आमच्या संघाने धावा बनवणं गरजेचं आहे आणि बनवल्या देखील जातील का. असंख्य प्रश्न आहेत, ह्या असंख्य प्रश्नांचं उत्तर आहे ना येणाऱ्या पुढच्या 2 षटकांमध्ये आणि या 12 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती, बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती चंद्रकांत बोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल, वैयक्तिक कोट्यातून पहिलं संघाकडून तिसरं षटक प्रामुख्याने हातातून आपल्याला पाहायला मिळतील. तर नवीन बॅटरच्या भूमिकेत सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. एक बाजूला चंद्रकांत, एक बाजूला सचिन, आणि इथे मात्र सचिन यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ विजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू उचलून फेक केला, एक धाव घेतली आहे. आणि आता मात्र स्ट्राईकवरती ज्याने आल्या चांगला स्ट्रोक खेळला गेला होता, आकाश पवार, ज्याने दाखवले आपले पॉवर, चॉईस प्लेयर आहे या संघाकरता, A1 संघाकरता. A1 कामगिरी देखील केली जाईल का. आकाश पवार आज जो पॉवर दाखवावे लागणार आहे. हो 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 हो, इथे मात्र थोडासा कव्हरच्या विजन मध्ये स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता, बॅटचा फ्लो ओपन देखील केला गेला होता, परंतु संपर्क आला नाहीये. चांगली गोलंदाजी चंद्रकांत देखील दमखम दाखवताना आपल्याला पाहायला मिळतील. संधी बियाले, संधीचं सोनं करावं लागणार. चॉईस प्लेयर आकाशला आपण पाहतोय. आणि क्रिकेटच्या पटलावरती नेहमी म्हटलं जातं मिळालेल्या संधीचं सोनं करायला शिका, कारण ज्याला संधी मिळते तो नशीबवान, ज्या संधीचं सोनं करतो तो बुद्धिवान, आणि जो यशस्वी ठरतो ना तो भाग्यवान असतो. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. या मॅच मध्ये देखील तुम्हाला संधी दिली आहे, त्या संधीचं सोनं मात्र करताना आपल्याला दोन्ही संघातील खेळाडू पाहायला मिळतील. चला स्पीडअप घ्या. 5 ला पुन्हा एकदा सुरुवात, बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, आकाशने पुन्हा एकदा स्टँड ऑन डिलिव्हरी करायचा प्रयत्न केलाय, परंतु सूरज तिथे
खणखणीत दणदणीत झेल टिपण्याकरता दाखल देखील झालाय. पकडलाय झेल, संपवलाय आकाशचा खेळ. बॅक टू दी डगआउट. सकलेपेचा झेल टिपण्याचं काम या ठिकाणी आपण पाहिलं तर एक चॉईस प्लेअर ज्याने फटका खेळला, एक बाजूला झेल टिपला. अर्थात ज्याच्या करता या स्पर्धेत सर्वोच्च जास्त बोली लागली अर्थात सूरज शिंदेला आपण पाहत आहे. एक चांगलं खेळ याचं खेळपट्टीवरती मात्र पाहायला मिळेल. आणि या प्रत्येक संघ देखील आपण या स्पर्धेमध्ये आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या दरम्यान देखील प्रत्येक संघ आहेत जे गेम प्लॅनिंग करतायत, वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी बसलेल्या खेळपट्टीच्या आजूबाजूला आपण पाहतोय. आणि प्रेक्षक मायबाप याच कामाधंद्यातून वेळ काढून या स्पर्धेला बाईक पार करून या स्पर्धेचा आनंद घेताना देखील प्रेक्षक मायबाप आपण पाहतोय. त्यांचं देखील मनापासून या मानाच्या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. राईट अमोर विकेट. हो दांडी 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 गोल केले. क्रिकेटची चाहूल विकेटची दिले फलंदाजाला बोल. जसा आला तसा गेला म्हणावं लागेल. पुन्हा एकदा विकेटचं पतन आहे. चांगल्यापैकी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली तर बॉलिंग ट्रॅकवरती आपण चंद्रकांतच्या माध्यमातून पाहतोय. दर्जेदार आपला क्लास आणि दर्जा चंद्रकांत दाखवताना पाहायला मिळतील. हॅट्रिक देखील ऑन असणार चंद्रकांत यांच्याकरता. आणि एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. चांगल्या स्पर्धेत चांगली चमक आणि धमक दाखवण्याचं काम हा गोलंदाज देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर्स प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल. संघाची स्थिती आपण स्कोरवरती पाहिली तर स्थिर 17 धावा. 17 धावा धावफलकावरती. क्रिकेटच्या पटलावरती नेहमी म्हटलं होतं की 17 म्हटलं की खतरा, ज्या आकड्याला निल्सन आकडा म्हणून संबोधलं गेलंय. आणि अर्थात त्या आकड्याने खतरा देखील दिलाय. प्रशांत नवीन बॅटरच्या भूमिकेत प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रकाश यादव यांना आपण पाहताय. थोडस मैदानाच्या आतमध्ये धाबा बनवावा लागणार. ते विकेटचं पतन मात्र पाहायला मिळतंय. हो आल्या स्टँड ऑन डिलिव्हर करायचा प्रयत्न. चेंडूला पाठवलाय बेधुंदपणे पाठवलाय रस्त्यावरती आउट ऑफ दी पार. प्रकाश क्लास षटकार 6 धाबे करता. अप्रतिम आहे काय खेळ मैदानाच्या आतमध्ये पलटवार घेताना पाहायला मिळतोय. एक बाजूला गोलंदाज मातब्बर ठरतायत, एक बाजूला गोलंदाज आपली चमक दाखवतायत, तर गोलंदाज देखील आहेत ना आपली नजाकत दाखवतायत. म्हणजे दोन्ही बाजूला ना काटेकी टक्करवाला मॅच आहे ही सामना. आणि मॅच मात्र पाहण्यासारखा आहे. आता मात्र सूरज पुन्हा एकदा गायडन्स करण्याकरता त्या गोलंदाजाला दाखल झालेत. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये तिसरं पाहतोय. चंद्रकांत यांना पाहतोय. त्यांच्यावरती मात्र प्रहार केला गेलाय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 2 महत्वाचे गडी गारद करण्याचा प्रयत्न केले गेले. पुढे एकदा प्रकाश. हो बॅटचा फ्लो ओपन केला होता. डोळ्याचे पापणे लवते न लवते तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल झाला. थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू संपुष्टात आला. मध्ये फलंदाज आहे, संपर्क येऊ दिला जात नाहीये. षटक क्रमांक 2 संपुष्टात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 23 धावा धावफलकावरती. 3 षटकाचं या ठिकाणी संपुष्ट येतं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. अजून देखील शेवटचं षटक येणं बाकी आहे. पहिलं षटक देखील सूरजने चांगल्या पिच हाताळलं. 4 धावांचा खर्च केला. त्यानंतर दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये रोशन देखील दाखल झाले. त्याने देखील सुंदर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर शेवट तिसरं षटक चंद्रकांत ज्यांनी आपला दर्जा आपला क्लास दाखवण्याचा प्रयत्न केला. आता मात्र शेवटचं षटक अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. वैयक्तिक कोट्यातून पहिलं संघाच्या माध्यमातून शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरता जबाबदारी शुभम वरती दिली. ज्याने या मॅच मध्ये ना पहिला झटका देणारा जो झेल टिपला होता तो शुभम मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक मध्ये बिग हिटर आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या संघाकरता बाहुबलीची खेळी करत असताना थोडासा फटका फसलाय. 2 बॅट्समध्ये चेंडू लँड झाला. 1 धाव घेतली. चपाळी दाखवली गेली आहे. आणि दुसऱ्या धाबे करता प्रयत्न सफल आणि सुलभ. 2 धावा मात्र परिपूर्ण. यस शॉट 1 धाव शॉट असेल. ओके थँक्यू सो मच. 1 धाव या ठिकाणी जरूर घेतली जाईल. ऑफिशियल पंच ज्यांचं देखील कौतुक आहे. चाणक्य पद्धतीने बारकाईने चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून बजावण्याचं काम या SPL सीझन नंबर 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा दाखल. ऑन स्ट्राईक फलंदाज जो बिग हिटर मैदानाच्या आतमध्ये आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंचांच्या दिशेने बॉलतील जास्तीची उंची गाठली गेली. 1 पाऊंडचा इशारा जरूर येतोय.
आणि आता बस्टर एक्स्ट्रा या ठिकाणी मात्र दाखल. सचिन आपण पाहतो स्ट्राईक मध्ये इथे मात्र थोडस खराब गोलंदाजी आहे, थोडस लाईन भरकटताना आपल्याला पाहायला मिळतात. नोचा कॉल पंचांच्या माध्यमातून येतोय. एबीपी माझा बच्चू देखील गाईडलाईन जस नोचा कॉल आहे आणि अर्थात जस फ्री हिट असणार आहे. फ्री हिट असणार आहे. ऑफिशियल पंच देखील आपण पाहिलं तर चांगल्या स्पर्धेचं आयोजन नियोजन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. डोचा कॉल या ठिकाणी मात्र जरूर दिला गेलाय. थोडंसं गोलंदाज भरकटताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सूर्यवंशीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल आहे. डोचा कॉल फ्री हिटची संधी या ठिकाणी इथे देखील आपण पाहिलं तर बोटा फटका घ्यायचा प्रयत्न, डेंजर झोन मध्ये धाव घेतली आहे. इश्क आहे तो रिस्क आहे आणि इश्क देखील आली आहे. रिस्क घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. संघाची स्थिती मात्र 27 धाबा स्कोरबोर्डवरती लगावले गेले. सचिन आणि जगदीश यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. अजून देखील महत्वाचे 3 चेंडू येणं देखील बाकी. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा दाखल. ऑफिशियल पंच चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नऊचा कॉल टाकला त्यानंतर थोडंसं कमबॅक करण्याचं मन केलंय. राईट आमवरती विकेट आपण टाकण्याचा प्रयत्न, बॅटचा किनारा. इथे मात्र नोचा कॉल जरूर येतोय. पंच ऑफिशियल पंचाने देखील सांगितलंय नोचा चेंडू या ठिकाणी मात्र टाकला गेलाय. नोचा कॉल एक धाव बोनस स्वरूपामध्ये ऍड्स देखील केली जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. यस ऑफिशियल रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता नक्कीच पंचांचा माध्यमातून या ठिकाणी रिव्ह्यूचा देखील आपण पाहिलं तर दिला गेलाय. यस ऑफिशियल पंच ज्यांच्या माध्यमातून योग्य असे निर्णय देखील या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली स्पर्धा, या चांगल्या स्पर्धेतील थरारक मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळतात. आता सानवी स्ट्रायकर्स पराभव प्रतिस्पर्धी एबनचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. लाईव्ह मध्ये बघणार लगेच एका मिनिटात लगेच देऊ दिसणार. यस डोचा कॉल या ठिकाणी येतो ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि डोचा कॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात रिव्ह्यू देखील घेतला गेला आणि अर्थात आपण पाहिलं तर थोडंसं चांगल्या पैसा निर्णय ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. अचूक असा निर्णय देखील दिला जातो आणि अर्थात रिव्ह्यूच्या माध्यमातून कोणत्याही संघाला गालबोट लागणार नाही याची देखील दक्षता करता रिव्ह्यू देखील ठेवला गेलाय. त्याचा वापर देखील या ठिकाणी केला गेलाय. फ्री हिटची संधी असणार आहे. यस पिक्चर का नाम है सुपर हिट, क्या आएगा फ्री हिट. या मॅच मध्ये पलटवार देण्याकरता संधी आहे. ऑन स्ट्राईक मध्ये फलंदाज आपण पाहिला तर प्रकाश आहे ज्याने चांगली फलंदाजी केली आहे. फ्री हिटची संधी आहे. पिक्चर का नाम है फ्री हिट, क्या आएगा सुपर हिट.
हो हो हो, सुपरहिट खेळाय, बेधुंदपणे मोठा स्ट्रोक खेळाय, पाठवलाय सीमेच्या दिशेने. सो इलेगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. 6 धावे करता स्ट्रोक खेळाय, बेधुंदपणे मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश देखील, प्रकाश आपल्या संघ करता आता मात्र तेजोमय करताना पाहायला मिळतोय. चला सीमारक्षक, चेंडू थोडस स्पीडअप, चेंडू आणून द्यायचा आहे. आयोजन कमिटी आपल्याला देखील विनंती असेल, चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये टाका. चांगल्या बेलचा फटका, दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर वापर मात्र केला जातोय या फलंदाच्या माध्यमातून. A1 जबरदस्त A1 ची खेळी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला प्रकाश पाहायला मिळतोय. आता तर धाबा देखील आता वाढताना पाहायला मिळतील. 34 धाबा स्कोर बोर्डवरती येतं. थोडंसं स्पीडअप घ्या सानवी स्ट्रायकर्स, आपल्याला देखील विनंती असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज दाखल, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो हो हो, यावेळी देखील फाईन लेगचा विचार केलाय. मोठा स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक तैनात, चूक केली आहे, चुकीला माफी नाहीये. हा हाफ चान्स नव्हता, फुल चान्स होता. लॉलीपॉप सारखा चेंडू तुमच्या हातात आला होता, तुम्हाला तो खायचा होता, जेल टिपायचा होता. संधीचं सोनं मात्र करू शकले नाहीयेत. आणि अर्थात इथे आमच्यापर्यंत धाबा देखील नक्कीच जरूर येतील. विकेटचं पतन जरूर घेतलं गेलंय. दोन धाबा या ठिकाणी पत्र जरूर ऍड देखील केलं जाईल. विकेटचं पतन या ठिकाणी पत्र धावचीच्या स्वरूपात पाहायला मिळत आहे. 36 धाबा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल. चांगले मॅच, चांगले बॅटल. शेपटचा चेंडू येणं बाकी आहे. 36 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. शेपटचा चेंडू येणं बाकी असणार आहे. चला स्पीडअप घ्या, थोडंसं वेळ खूप जातोय याचं भान ठेवा. आपल्याला टोटल 12 मॅचेस आजच्या दिवसभरात पार पडायचे आहेत. राईट आर्मवरती विकेट, शेपटचा चेंडू. हो हो हो, मोठा फटका घ्यायचा प्रयत्न आहे, तितकासा संपर्क आला नाही आहे. गली पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली आणि इथे मात्र एका धावेवरती समाधान, लेग बायचा इशारा. आणि आता एका धाब्यानिशी 37 धावा धावफलकावरती उभ्या केल्या गेलेत. विजय करता षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपुष्ट येते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती आपण पाहिलं तर 37 धावा स्कोरबोर्डवरती लगावले गेलेत. आणि आता तर शेवट दुसरा इनिंग, दुसरा पडावामध्ये देखील काय घडतोय, काय बिघडतोय देखील आपण पाहणार आहोत. त्याच्यावर आहे घेतलं काय जरा घे जरा, मला लाचचा बॉल जरा फेकीचा बघ ना. लाचचा बॉल जरा फेक कर, फेकीचा. नाही तुला तो पीसी ऑपरेटर येतोय ना. मी फक्त स्कोरिंग करायला आहे. तो उठला कसा पण गेला कॅमेरामॅन. बॉल जर दिसतील हे कोण येत नाही शेवटचं. हां, हे लास्ट प्लेअर कोण गेला होता? लास्ट बॉलचं काय डिसिजन आहे का बकासूर वगैरे? लास्ट बॉलचं काय? लास्ट बॉलच्या आतून टाकले नाही ना. हॅलो, येस, पहिला चेंडू देखील आपण पाहिलं तर दुहेरीचा फटका आला होता. त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर 9चा कॉल, त्यानंतर एकेरी धाव म्हणजेच तिसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर 9चा कॉल, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर दुहेरीचा धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आताचा शेवटचा चेंडू. ऐका ना, आता घ्या चालू, नंतर मग त्याला आपण करू. आता तुम्ही कशा थ्रोटी घेतलं ना? हां, बॉल किती रे? बॉल ओव्हर झाली आहे. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपुष्टात येते. आणि अर्थात 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती आपण पाहिलं तर 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. विजय करता आपण पाहिलं तर 38 धावांची आवश्यकता या ठिकाणी पत्र असणार आहे. पहिले दोन नाही, पहिला दोन नो टाकले.
लय डॉट्स त्याच्यात बघितले आम्ही. ठीक आहे. हॅलो यस या पुढील बॅच आपल्याला पाहायला मिळेल श्रुती 11 बनाम ईश्वरी 11. चला विनंती असेल आपण टॉस करता या श्रुती 11 आणि ईश्वरी 11 दोन्ही कर्णधाराला विनंती आपण टॉस करता यायचं आहे. त्वरित आपण समालोचन कक्षाच्या दिशेने या. चला त्वरित आपण कर्णधार टॉस करताय श्रुती 11 बनाम ईश्वरी 11. एक चांगले मॅच आणि चांगले बॅटल आपण पाहतोय. अर्थात 38 धाबांचा पाठलाग करायचा 24 चेंडूचा खेळ उर्वरित असणार आहे. अर्थात 4 षटकांचा मॅच कशा बेचा रंगणार कशा पद्धतीचा फुलणार हे देखील आपण पाहणार आहोत. पहिला पडाव आपण पाहिला फर्स्ट इनिंगचा खेळ या ठिकाणी संपुष्टात देखील आलाय आणि अर्थात एपन संघ ज्यांच्या माध्यमातून धाबा बनवण्याचं काम जरूर केले गेले. 37 प्रतिस्पर्धी संघाला टार्गेट मिशन विजन ठेवलं गेलंय तब्बल 38 धाबांचं. चला एवन संघ थोडंसं स्पीडअप घ्या. आपल्याला विनंती आपल्याला वेळ फार कमी आहे अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. थोडंसं स्पीडअप घ्या खूप वेळ होतोय. आपली ही मॅच 4थी आहे. अजून आपल्याला या स्पर्धेमध्ये 8 मॅचेस खेळवायचे आहेत. दुपारच्या सत्रामध्ये आपण ट्रॅव्हल करतोय. थोडंसं सर्वांना स्पीडअप घ्यावं लागेल याची नोंद घ्या. येस थँक्यू सो मच. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा स्वागत. एक चांगली बॅटल चांगली मॅच आणि आता तर 24 चेंडू पाहायला गेलं तर 38 धाबा ज्या आजच्या सकाळच्या सत्रापासून चेस होताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु या मॅचमध्ये कुठेतरी सानवी स्ट्रायकर्स देखील लगाम लावतील का हे देखील पाहण्यासारखं आहे किंवा एवन संघ जे बॉलिंग ट्रॅकवरती आता दाखल होते त्यांच्या माध्यमातून लगाम लगावला जाईल का हे देखील पाहण्यासारखं आहे. मॅच मात्र पाहण्यासारखी असेल यात मात्र शंका नाही आहे. चला सानवी स्ट्रायकर्स आपली सलामीची जोडी थोडंसं स्पीडअप घ्या आपल्याला देखील विनंती आहे. सानवी स्ट्रायकर्स चला थोडंसं विनंती असेल आपल्याला देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. टिपी स्क्रीनवरती देखील आपण पाहिलं तर या मॅचच्या दिशेने एक रंगतदार बॅटल आपण पाहतोय. पिंक आर्मी मैदानाच्या आतमध्ये दाखल आणि अर्थात एक बाजूला ग्रीनरी आर्मी देखील आपण पाहतोय. अर्थात सानवी स्ट्रायकर्स ज्यांची सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू विजयाकरता पाहायला गेलं तर 38 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि आता एक चांगली स्पर्धा बाणाची स्पर्धा देखील आपण पाहतोय. यस या स्पर्धेच्या दरम्यान देखील आपण पाहिलं तर या पुढील मॅच देखील आपल्या भेटी करता येते. एक बाजूला असेल श्रुती 11चा संघ बनाम ईश्वरी 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या दोन संघाच्या दरम्यान टॉस का बॉस देखील केला जाईल. आयोजन कमिटी आपल्याला विनंती आपण आपलं शुभस या ठिकाणी टॉस करायचं आहे. हॅलो बोल तू सरजी. हॅलो सरजी सरजी मी हा चालेल. येस ऑफिशियल पंच यांच्या शुभस्ते आपण पाहतो टॉस का वॉस केला जातोय. हेड अँड बॉल या ठिकाणी हेड अँड टेल केला जातोय. अर्थात आपण पाहिलं तर श्रुती 11 ज्यांच्या माध्यमातून टॉस देखील विजय होत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन श्रुती 11 कडदार आपलं देखील खूप खूप अभिनंदन. काय वाटतंय आज कडदारच्या भूमिकेत आहे आणि आजच्या सकाळच्या सत्रापासून आपण चांगल्या मॅचेस पाहतोय. या मॅच मध्ये आपल्या संघ करता काय गायडन्स कराल? नाही स्पर्धा तर चांगलीच आहे फक्त म्हणजे गेम तर सेट आहे. सगळे भागातली पोरं आहेत त्यामुळे थोडंफार चेंजेस काहीच नाहीत. आमचे 11चे जे आहेत ते निवडलेले तेच खेळवणार आहे आणि बाकी काय नाही 100% सगळे देतील बस एवढीच. आणि स्पर्धा खूप चांगली आहे आयोजन चांगलं आहे सगळ्या गोष्टीच. थँक्यू. त्याच पद्धतीने आपण ज्यावेळी आपण टॉस जिंकलात आहे आपल्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये काय निर्णय घेतला जाईल? मॅच सकाळपासून बघितल्या चेसिंग होते आहे त्यामुळे आम्ही पण ट्राय करणार आहे चेसिंगलाच. यस याच ठिकाणी आपण पाहतो प्रतिस्पर्धी संघ आपलं देखील अभिनंदन. या मॅचमध्ये पहिलीच मॅच लढत देताना आपण पाहायला मिळणार. ईश्वरी 11चं कर्णधार देखील या ठिकाणी दाखल आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. काय वाटतं या स्पर्धेचं आयोजन त्याचनंतर या स्पर्धेतील 5वं पर्व आहे ज्यापैकी 4 पर्व अद्यापर्यंत आजपर्यंत आपण पाहिले. या 5व्या पर्वामध्ये देखील आपला संघ कशा पद्धतीने खेळ करेल? नक्कीच आयोजन खूपच चांगलं आहे. प्रत्येक सीझनला आमच्या टीमनी चांगला परफॉर्मन्स केला आहे क्वालिफाय झाली आहे. यावर्षी आम्ही प्रयत्न करू की चांगला खेळ करून
क्वालिफाय व्हायचा, फायनल मारण्याचा. थँक्यू सो मच. दोन्ही कर्णधारांना देखील खूप खूप शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट बोथ कॅप्टन्स. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने बघतोय. अर्थात क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित सह्याद्री प्रीमियर लीग 2026 SPL सीझन नंबर 5 आणि याच 5व्या पर्वातील एक चांगले मॅच आपल्या भेटी करता. एक बाजूला आपण पाहिलं तर सानवी स्ट्रायकरचा संघ, तर प्रतिस्पर्धी संघ A1चा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. विजय करता आपण पाहतो चुप्पी चेंडू आणि विजय करता 38 धावांचा पाठलाग ठेवत असताना पहिलं षटक प्रामुख्याने बॉलिंग ट्रॅकवरती दाखल. गोलंदाज महेशला आपण पाहतोय. चॉईस आयकॉन खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर ऑन स्ट्राईक वरती हो सूर्यकुमारच्या आठवण करून देणारा फटका खेळायचा मन बनवलं होतं या फलंदाजाने. सुपला शॉट खेळायचा प्रयत्न होता. दिनेशला आपण पाहतोय. दिनेश सकपाळ. आयकॉन टू आयकॉन हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला दिनेश सकपाळ आक्रमक पवित्रा धारण करणारा फलंदाज आहे. छोटा पॅकेट बडा धमाका वेगवेगळे प्रयत्न करणारा खेळाडू आहे. आयकॉन्स टू आयकॉन. आणि अर्थात संघ बालक देखील आहेत. या मॅच मध्ये देखील आपली संघाची जबाबदारी आपलं कर्णधार पद देखील भूषवायचं आहे. 5ला सुरुवात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राऊंडी विकेट आहे. पुरेपूर वापर केलाय. पॉइंटच्या विजयने फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू मात्र निघालाय सीमेच्या दिशेने. फटक्यात आहे वार. मिळतील धावा तब्बल 4-4-4. चौकार. 4 धावे करता फटका खेळाय. सुरेख फटका. देखना स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचा पॉवरफुल वापर करताना फलंदाज पाहायला मिळतोय. आपटून टाकण्याचा प्रयत्न महेशने केला. त्याच्यानंतर थोडंसं पोझिशन मध्ये आले, बॅकफूट वरती गेले. त्यानंतर पॉइंटच्या विजनला जो बॅटचा फ्लो ओपन केला ना, तो चौकारा करता चेंडूला धाडलं गेलं. 4 धाब्यानिशी गुणफलकाला आकार. 8 धावा धावफलकावरती धावा 8 आणि बॅटरची कॉलर मात्र टाईट. हो यावेळी देखील हवाई सफर आहे. लँड केला जाईल. स्लॉट मधला चेंडू पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. 6 धावे करता. आता मात्र दिनेश सांगतोय मी तोडत नाही हो, मी फोडतो. माझं पॅटर्नच वेगळा आहे. मुळशी पॅटर्नचा वापर मात्र मैदानाच्या आतमध्ये सानवी स्ट्रायकर्स दाखवताना पाहायला मिळते. अप्रतिम मॅच आहे. मानाची स्पर्धा आहे. डगआउट मधून आवाज सानवी स्ट्रायकर्सचा देखील खेळाडूंचा येताना पाहायला मिळतोय. दर्जेदार स्ट्रोक आहे. संघाची स्थिती 14 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावांचा पाठलाग करतायत. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर फलंदाज दिनेश सकपाळ मात्र आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस स्वीपर रक्षक आणि सर्व खेळाडू देखील भिडत असणारे थोडंसं आपलं सहकार्य देखील खूप महत्वाचं असणार आहे. कारण मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेत आपल्या सर्वांचं 10 संघाच्या खेळाडूंचं देखील सहकार्य असणं अनिवार्य असणार आहे. त्यामुळे थोडंसं सीमा लाईन वरती आपण देखील सर्वांनी दक्ष राहा ही एक देखील कळकळीची विनंती आपल्या संबंध सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंना असणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दिनेश सकपाळ जो थांबायचं नाव घेत नाहीये, ज्याने चौकार पॉइंटच्या विजन मध्ये मारला आणि त्यानंतर चांगला स्ट्रोक स्टँड ऑन डिलिव्हर करायचा प्रयत्न देखील या दिनेशने केलाय. आणि गतवर्षी विजेता राहिला संघ मालक आणि सानवी स्ट्रायकर्स संघ गतवर्षी विजेता असताना चॅम्पियन ठरलेला संघ देखील आहे. इथे देखील पॉइंट चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा हातबॉल होतोय. पल्स स्पीड केली. थर्ड बॅट पिचर मध्ये गली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. 1 धाव घेतली आहे. एका धाब्याने संघाची स्थिती 15 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं पहिलं षटक P1चं षटक पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल फलंदाजी मात्र दिनेशने जरूर केली आहे. आयकॉन टू आयकॉन किसका आयकॉन किसपे बारी आणि कोणाचा पगडा बारी. इथे मात्र आपल्या सर्वांच्या नजरेसमोर अप्रतिम पारी अर्थात दिनेश सकपाळ मात्र चांगल्या वेळेचा खेळताना पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती आहेत. शेपटचा चेंडू बहिष्च्या स्पेल मधला ऑन स्ट्राईक वरती फलंदाज पुन्हा एकदा दाखल. अनिकेतच्या माध्यमातून आडव्या पट्ट्याला फटका स्क्वेअर लेगच्या विजन मध्ये. चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेखा पार. चौकार. 4 धावे करता अनिकेत देखील सांगतोय हम भी कुछ कम नाही. या मॅच मध्ये मी देखील चमकणार आहे. चौकारनिशी संघाची स्थिती 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये काय बेधुंद 2 फलंदाज खेळलेत. एक बाजूला आपण पाहिलं तर दिनेश सकपाळ ज्याने पॉइंटच्या विजन मध्ये जो चौकार मारला, जिथनं सुरुवात करून दिली आणि त्यांना सांगितलं देखील अभी तो चौका बारा है, छक्का अभी बाकी है, अभी तो आपने आगाज जे काय अंजाम अभी भी बाकी आहे. या मॅच मध्ये अजून देखील पलटताना पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती 38 धावांचं पाठलाग करतोय.
आणि अद्यापर्यंत सानवी स्ट्रायकर्सने इंजिन मात्र गरम केलेलं पाहायला मिळतंय. प्रतिस्पर्धी संघ दिवा पॅसेंजरनी जात होता, परंतु आता सेकंड इनिंग मध्ये सानवी स्ट्रायकर्स पाहिलं ना तर तेजस एक्सप्रेस बनले. वेगवान दबाव बनवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळते. चॉईस आणि जे बॅट्समन आहे ना तो संघ मालक प्लस आयकॉन आणि जो नॉन स्ट्रायकर आहे ना तो पण चॉईस आहे. आता बॉल चालू चॉईस बोलणार जस मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ज्यांनी या मॅच मध्ये देखील आपण पाहतो चॉईस प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या A1च्या संघातला पाहायला मिळतोय आकाश पवार. ज्याने फलंदाजीवरती दाखल झाला होता तेव्हा देखील त्याने षटकार ठोठावला होता. तोच आकाश आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती दाखल आहे आणि आता डाऊन स्ट्राईकवरती यस ज्याने या मॅच मध्ये आग ओतली आहे आणि चांगला खेळ केलाय. अर्थात मैदानाच्या आतमध्ये दिनेश सकपाळला देखील पाहतोय. कॅप्टन कोल देखील आहेत, संघ मालक देखील आहेत, आयकॉन देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नॉन स्ट्राईक एंडवरती देखील चॉईस प्लेअर अनिकेतला देखील आपण पाहतोय. ही मॅच पाहण्यासारखी आहे. थोडासा पलटवार केला जाईल का, कमबॅक केला जाईल का. आकाश बॉलिंग ट्रॅकवरती. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. SPL सीझन नंबर 5. ओहो, जो फटका आधीच्या वेळी फसला होता आता मात्र चांगल्या पैसा खेळ आहे. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय फटक्यात आहेदार. मैदिल धावा 4 तो होगी बेट तडी पार चौकार. 4 धावे करता स्ट्रोक आहे. अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेर की झलक सबसे अलग. इथे मात्र शेर आहे ना मैदानाच्या आतमध्ये जसा जंगलामध्ये वावरत असतो ना त्यापैकीचा या खेळपट्टीवरती दिनेश सकपाळ मात्र वावरताना पाहायला मिळतोय. चौकार षटकार चौकार ज्या ज्या ठिकाणी चौफेर फटके मात्र मारले जात आहेत. आकाश बॉलिंग ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा दाखल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो 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 सुरेख चेंडू आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू आहे. दर्जेदार चेंडू आहे. गुणवान चेंडू मात्र हाताळण्याचा प्रयत्न आपल्या व्हेरिएशनचा वापर केला गेला. चापेची गोलंदाजच्या माध्यमातून अस्त्र ब्रह्मास्त्राचा वापर हा गोलंदाज करताना पाहायला मिळतोय. 23 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती. पुढील मॅच देखील जे खेळाडू देखील आता मात्र आपली टीम मॅटिंग सुरू केली आहे कारण त्यांना देखील माहिती आहे महत्वाची मॅच आहे. राईट आर्म वरती विकेट आपण टाकण्याचा प्रयत्न. तितकीशी बॅट कनेक्टिव्हिटी नाही आहे. एक धाव घेतली आहे. डेंजर झोन मध्ये धाव इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण देखील केली जाईल. कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे. एक धाव घेतली आहे. संघाची स्थिती देखील 24 धावा स्कोरबोर्डवरती आहे. अजून देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तंबू टोकून चांगल्या पैकी धाबा बनवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. आकाश पवार बॉलिंग ट्रॅकवरती दाखल आहेत. थोडंसं जकडून पकडून ठेवावं लागेल. चौथ्या षटकापर्यंत मॅच न्यायची आहे तर डॉट चेंडू आणि सर्वात महत्वाचं ना तर आत्ताच्या घडीला A1 संघाला विकेटची गरज आहे परंतु ते विकेट येत नाहीये. हो हो हलक्या पद्धतीने पुश करो खुश रोची भूमिका अनिकेतच्या माध्यमातून आहे. पुश केलाय खुश देखील आहेत कारण धावा बनत आहेत. थोडंसं दिनेशला स्ट्राईक वरती आणलं गेलंय. सानवी स्ट्रायकर्स वारंवार स्ट्राईक वरती देखील आणण्याचं काम दिनेशला केलं जात आहे. 25 धावा धावपलकावरती आहेत. 12th मॅन एक बाजूला सानवी स्ट्रायकर्स थोडंसं स्मिथ हास्य येते तर एक बाजूला A1चं थोडंसं नाराज होताना पाहायला मिळत आहेत. परंतु अजून देखील मॅच संपली नाहीये कारण अजून देखील लीग स्वरूपातील बऱ्याचशा मॅच आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे. हो हो चांगला फटका देख नसतो काय पॉईंटचा विजय निवडलाय. चेंडू मात्र केलाय सीमारेखा फार फरार चौकार. 4 धावे करता दिनेशला स्ट्राईक वरती का आणलं जातं ना हे मात्र तो सिद्ध करताना पाहायला मिळतोय. ते बी म्हटलं जातं की मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करा आणि म्हटलं जातं ना की 100 लोकांच्या गर्दीमध्ये तुम्हाला जर 99% लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल तर तुम्ही कुठेतरी दिसणार आहात. या मॅचमध्ये तीच कामगिरी मात्र दिनेश सकपाळच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा दाखल. राईट आर्म ओव्हर विकेट. घुटना टेक तमाशा देख ऑन साइडला स्ट्रोक केलाय. बेधुंदपणे पाठवलाय सीमारेखा पर षटकार. 6 धावे करता तुफानी खेळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या षटकार निशिया 35 धावा धावपलकावरती जाऊन पोहोचलेल्या पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आहे. अजून देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. थोडंसं सानवी स्ट्रायकर्स डगआउट मधून टाळ्यांचा आवाज या जोडी करता जरूर झाल्या पाहिजेत. 35 धावांवरती खेळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आहे. 12 चेंडू आणि विजय करता फक्त आणि फक्त 3 धावांची आता मात्र आवश्यकता आहे. काय कमालीची खेळी आहे. दिनेश सकपाळचं देखील कौतुक असणार आहे. दिनेश किती खेळला बघा तिथे दिसेल 30 खेळ त्यांना दिसणार डायरेक्ट. दिनेश सकपाळ किती खेळला बॉल नि रन समजून बॉल आणि 5 10 बॉल 30 खेळ 30 तर दिनेश सकपाळ देखील आपण पाहतो या मॅच मध्ये बरसलाय 35 धावा आतापर्यंत बनवल्यात. वैयक्तिक देखील आपण पाहतो 10 चेंडू 30 धावांवरती दिनेश देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल.
अनिकेतच्या माध्यमातून देखील ऑन साईडला मोठा फटका देख नसलो का वैजयी फटका चेंडूला पाठवले लांब 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 सीमारेखा पार षटकार 6 धावे करता आणि इथे मात्र सानवी स्ट्रायकर ज्या वेगाने मैदानाच्या आतमध्ये आले त्या वेगाने विजय देखील झालेले पाहायला मिळतील. चला सीमारक्षक थोडंसं स्पीडअप घ्या, आपण चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणायचं आहे. पुढची मॅच देखील आपल्याला भेटी करता येते.